श्रोतेहो नमस्कार. आज आपण भेटायला आलेलो आहोत अनेक विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या ॲडव्होकेट राजू भोसले सर यांच्याकडे. सुरुवातीला सर मी तुम्हाला विचारू इच्छितो की तुमचं सामाजिक कार्य करण्याची किंवा राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याची इच्छा तुम्हाला कशी जागृत झाली? नमस्कार, मी ॲडव्होकेट राजू भोसले. तुम्ही खरोखरच माझ्या मनाला स्पर्श करणारा प्रश्न विचारला. मी लहानपणापासून संघर्षात वावरलो. संघर्षात म्हणजे मी ज्यावेळेस शाळेत जायचो 10वीत, त्यावेळेसचे शिक्षक क्लास घ्यायचे आणि क्लास घेताना फक्त क्लासमधल्या शिक्षकांनाच विद्यार्थ्यांनाच ते शिकवायचे आणि इतर मुलं जे शाळेतून त्यांच्याकडं प्रायव्हेट क्लासला जात नसत त्यांना ते अजिबात शाळेत शिकवत नव्हते. मला त्यांनी त्यावेळेस अक्षरशः क्लासला भरायला फी नव्हती म्हणून त्यांनी मला क्लासला बसू दिलं नाही आणि मग रात्रीच्या वेळेस क्लास चालू असायचे, जादा क्लास असायचे. मग त्यावेळेस जे त्यांच्याकडे क्लासला जात नव्हते त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जायचा. एका शिक्षकाने रात्रीचा क्लास घेतला आणि सर्व वर्गातल्या मुलांना बोलवल्यानंतर मी लास्ट बेंचवर बसलो होतो. त्यांनी जाणीवपूर्वक मला सांगितलं की लास्ट बेंच तू इकडे ये आणि ते उदाहरण सोडव फळ्यावरचं. मी गेलो. मी त्यावेळेस अत्यंत घरगुती अडचणीत असल्यामुळे माझे वडील तसे गरीब तर मला शिकवत होते, त्यामुळे माझ्याकडे बनावाशी चांगली कपडे नसायचे. त्यावेळेस वडिलांचा शर्ट घालून मी इनशर्ट करून रात्रीच्या क्लासला गेलो होतो. मी समोर गेलो फळ्यासमोर आणि अक्षरशः कोणालाही ते गणित सुटत नव्हतं आणि मी ते सोडवून दाखवलं. त्या शिक्षकांचा इगो हर्ट झाला. शिक्षकाचा इगो हर्ट झाल्यानंतर त्यांनी मला जाणीवपूर्वक सांगितलं की रात्रीचा तू इन्शर्ट करून आलाय. अपमान करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मला कमेंट करायला सुरुवात केली आणि सांगितलं की आता तू रात्रीचा काय इन्शर्ट करतो, इन्शर्ट काढ. तर मी थोडं आडेवडे घेत होतो, पण त्यांनी पुढं येऊन माझा इन्शर्ट हाताने काढला. त्यावेळेस माझा शर्ट गुडघ्यापर्यंत आला. वर्गातली सर्व मुलं हसली. त्या दिवशी मला असं लक्षात आलं की आपण गरीब मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्या दिवसानंतर मी ज्यावेळेस 12वी सायन्स पास झालो, त्यानंतर मी BSc ला ऍडमिशन घेतल्यानंतर मी TY पर्यंत गोरगरीब मुलांना 10वीच्या मुलांना मोफत शिक्षण घेतले, क्लास काढले आणि बरीच मुलं आज ती स्वतःच्या पायावर उभा आहेत. त्यापासूनच माझा सामाजिक असा प्रवास सुरू झाला. आता सर हे सामाजिक प्रवास करत असताना तुम्हाला वकिली क्षेत्रात जाण्याचं वेळ कसं लागलं? नाही, वकिली क्षेत्राचं वेळ तर मला पहिल्यापासून वाटायचं की आयुष्यात ऑलराऊंडर राहिलं पाहिजे. कुठलीही गोष्ट केली तर आपण टॉपची केली पाहिजे, कुठलीही गोष्ट टॉपची केली पाहिजे. मग सगळ्यात जास्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, महात्मा गांधी असेल, यांचं जेव्हा जिवंत चरित्र वाचलं तेव्हाच ते वकील होते आणि मला असं वाटलं की आपण लाईफमध्ये वकील झालं पाहिजे. पण त्याच्या अगोदर काही किस्से असे घडले की मला असं वाटतं की आपण चांगला फायटर झाला पाहिजे, मार्शल आर्टमध्ये आपण उत्तम पाहिजे. त्यावेळेस मी मार्शल आर्टच्या सुद्धा क्लासला मला द्यायला पैसे नसायचे. मी भिंतीवर चढून मार्शल आर्टचे क्लास बघायचो, कराटेचे क्लास बघायचो. तर मला असं वाटायचं की आपण हे शिकलं पाहिजे. नंतर हळूहळू मी स्वयंरोजगारातून स्वतः कमवून क्लास घेतला. मी स्वतः ब्लॅक बेल्ट झालो आणि ब्लॅक बेल्ट झाल्यानंतर मी स्वतः गोरगरिबांच्या मुलींना स्वतःच्या पाया उभा राहण्यासाठी, स्वतःच्या संरक्षणासाठी पुढे यावं म्हणून कराटेचे, मार्शल आर्टचे स्वतः क्लास घेतले आणि स्वतः त्यांना स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी तयार केलं. आणि नंतर असं करत असताना टॉपचं शिक्षण घ्यावं आणि आपण लोकांना कायद्याचं मार्गदर्शन करावं, कायद्याच्या माध्यमातून लोकांना न्याय द्यावा. असा प्रसंग एक आला असा की मला वकिलीकडे वळण्याचा एकदा असा प्रसंग आला की मान तालुक्यातील एका खेड्यातली एक मुलगी, गरीब मुलगी लेडीज होती आणि त्या लेडीजला गावचा सरपंच तिच्याच दारातून पाणी किंवा तिच्या अतिक्रमण करून तिच्या जागेत तिला वावरू देत नव्हता, तिला त्रास द्यायचा. मग एक वेळ ते म्हणाली की बाबा माझ्या वडिलांना का त्रास देता, तर तिच्या वडिलांना त्यांनी मारलं. तिच्या वडिलांना खोटी केस दाखल करून मसोड पोलीस स्टेशनला आत टाकलं गेलं
त्यावेळेस ती मुलगी सर्व ठिकाणी फिरली तर कुणीही तिला मदत केली नाही. ते एका सामाजिक कार्यकर्त्यानं सांगितलं की राजू भोसले म्हणून आहेत ते चळवळीत काम करतात, तर त्यांच्याकडे जावं. नुकताच मी सामाजिक कार्यात वेगवेगळे आंदोलन करून सर्वसामान्यांसाठी लढत होतो. त्यावेळेस ती मुलगी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, भाऊ माझ्या वडिलांना आत टाकलंय आणि अक्षरशः मला पोलीस धमकी देतात, मी काय करू. त्यावेळेस मला कसलंही कायद्याचं नॉलेज नव्हतं. त्या मुलीला घेऊन मी PSI कडे गेलो. PSIंना सांगितलं की गरीब घराण्याची मुलगी आहे, तिच्या वडिलाला जाणीवपूर्वक तुम्ही आत टाकले, तर हिची केस तुमच्याच पोलीस स्टेशनला तुमच्याच विरोधात एका महिलेची केस दाखल करायला मिळाली. मला कायदा माहित नव्हता. नॅचरल जस्टिसवर आधारित मी त्या PSIला बोललो, पण त्या PSIची घाबरगुंडी उडाली आणि तिच्या वडिलाला सोडून दिलं आणि तिला न्याय देण्यासाठी ते शब्द मला त्या उपयोगी पडले. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की कायद्याच्या भाषेत जर आपण बोललो तर आपण न्याय देऊ शकतो. म्हणून मी कायद्याच्या अभ्यासाकडे वळलो आणि मग मी LLB केली, LLM केलं, आता PhD करतोय. चांगली गोष्ट आहे सर, आणि खूपच कौतुक करण्यासारख्या या सर्व गोष्टी आहेत. सर, आता मला हे सांगा की समाजकारण करत असताना तुम्ही राजकारणाकडे कसे वळलात? मी खूप वेळा बघितलं की मी सामाजिक काम करत असताना वेगवेगळी आंदोलन केली. आंदोलन करताना मी मसवड या ठिकाणी मला असं वाटलं की टॉपचं शिक्षण घेणारा जर ह्या जगात कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा हा पुतळा मसवडमध्ये चांगल्या चौकात किंवा मेन ठिकाणी व्हावा म्हणून मी 7 दिवसाचं आंदोलन तिथं उभा केलं. पण ते आंदोलन करत असताना माझ्याबरोबर वेगवेगळ्या स्तरातली लोक होते. 70 वर्षाची म्हातारी माणसं होते, बायका होत्या, मुलं होती. 7 दिवस उपाशी तापाशी मरत होते. अशा अवस्थेत तिथले पुढारी येऊन फक्त आश्वासन देत होते. त्यांनी सुद्धा ते आंदोलन येऊन तिथं फसवणूक केली की मी स्वतः ते पुतळा बसवतो, तुम्ही आंदोलन मागं घ्या, असा मला शब्द दिला. आणि मग ते आंदोलन मी मागं घेतलं आणि आज तागायत त्यांनी काही पुतळा बसवला नाही. पण त्यावेळेस मला लक्षात आलं की हे राजकीय माणसं सामाजिक कार्यकर्त्यांना भूलथापा देतात आणि आपल्या राजकीय बळाचा वापर करतात. त्यामुळं मी नंतर काँग्रेस आणि त्याच्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिथून पुढे मी राजकीय दृष्टीतून जेणेकरून आपल्याला जे करता येईल ते करत राहतो. समाजकार्य करत असताना तुम्हाला तुमच्या राष्ट्रवादी पक्षाचा किंवा तुम्ही ज्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे अशा राजकारणी पक्षाचा तुम्हाला उपयोग कसा झाला? समाजकार्य करत असताना बऱ्याच वेळा माझ्या एक लक्षात आलं की सामाजिक कार्य किंवा आंदोलनात्मक भूमिकेच्या माध्यमातून मी लोकांना न्याय जे देऊ शकतो तो राजकीय याच्यातून मी जरी राजकारणात आलो असलो तरी राजकीय ह्याच्यातून कमी न्याय देऊ शकतो. कारण गोंधळ असा होऊन बसलाय राजकारणात की राजकारणात सर्व जे लोक आहेत ते पैसेवाले, सहकार क्षेत्रात ज्यांचं बलाढ्य आहेत, ज्यांच्याकडे खूप असं घराणेशाही आहेत, अशी लोक राजकारणात आहेत. आणि मग आमच्यासारखे जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांना फक्त आंदोलनासाठी किंवा कुठेतरी भाषणासाठी कुठल्या ह्याच्यासाठी वापर केला जातो, मेन पदापर्यंत पोहोचू दिलं जात नाही. आणि हे राजकारणातली शोकांतिक आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा मी स्वतःचा बहुजन समाज संघटना नावाचा एक पक्ष काढला होता. विद्यार्थी संघ नावाची माझी एक संघटना होती. विद्यार्थी महासंघ म्हणून माझी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढणारी एक संघटना होती. त्या संघटनेच्या माध्यमातून मी जेवढा न्याय दिला तेवढा राजकीय ह्याच्यातून मला न्याय म्हणजे पुढाऱ्यांकडून नाही देता आला. पण मग माझ्या स्वतःच्या लेटरपॅडवर ज्या वेळेस मी कायद्याच्या भाषेत कलेक्टर असतील किंवा वेगवेगळे अधिकारी असतील ह्यांना ही पत्र व्यवहार केला त्यावेळेस लोकांना न्याय मिळत गेला. तर कायद्याचा वापर राजकारणात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. जेणेकरून आपल्याला माहिती अधिकार कायद्याचा असेल, लोक प्रशासनात जागृती आणण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो किंवा कायद्याच्या माध्यमातून ज्या आपल्याला लोकांना सुविधा मिळत नाहीत त्या सुविधा मिळवण्यासाठी ज्यावेळेस आपण पत्रव्यवहार करतो आणि आपल्याला त्या विभागाचं नॉलेज असेल तर आपण न्याय देऊ शकतो. त्याला आपण आपल्या ज्या पदावर काम करतो त्या पदानंच आपण न्याय देऊ शकतो. लोकांच्या कुठल्याही लोकांच्या किंवा पुढाऱ्यांच्या किंवा वरिष्ठ नेत्यांच्या मागे लागून आपण लोकांना न्याय देऊ शकत नाही, याची जाणीव मला झाली. आता सर, तुम्ही म्हटलात की माझा स्वतःचा एक पक्ष होता, तर तो पक्ष अजूनही कार्यरत आहे का? हा, माझे विद्यार्थी महासंघ आणि विद्यार्थी संघ नावाचे एक सामाजिक संघटना काम अजूनही काम चालू आहे.
माझं एक स्वतःचा, मला असं वाटलं की आपल्याला ज्या गोरगरीब लोकांवर अन्याय होतो त्याच्यासाठी आपला प्रसिद्धी करणारा एखादा पेपर असावा, म्हणून एक झुंजार भारत नावाचं माझं एक स्वतःचं साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या माध्यमातून आजही मी लोकांना न्याय देण्याचं काम करतो. माझ्या संघटनेच्या माध्यमातून आजही मी लोकांना आंदोलनात्मक भूमिका असेल किंवा वेगवेगळ्या पातळीवर कसा न्याय मिळेल यासाठी लढत असतो आणि त्याचा वापर होतो. आता सर, हे समाजकारण करत असताना हं. नेमकं कोणकोणत्या आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागलं किंवा कोणते सामाजिक मुद्दे तुमच्या समोर आले? आता काही दिवसापूर्वीच मी नुकतंच अ, जे नगरपालिका क्षेत्रात सफाई कामगार आहेत त्यांचा प्रश्न हाताशी घेतला होता. मला याचं दुःख होतंय की आजही देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला असताना सुद्धा त्या लोकांना किमान वेतन आयोगानुसार पगार दिला जात नाही. जो दिला जातो कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं त्याही पगारात वाटा घेणारी पुढाऱ्यांच्या अवलादी तयार झाल्या. बऱ्याच वेळा असं असं मला बघायला मिळालं की त्यांना पुरेसा पगार न देता त्यांना ज्या विम्याच्या सवलती आहेत, त्यांना ज्या पद्धतीनं त्यांना पीएफ दिला पाहिजे हा दिला जात नाही. आणि कितीतरी कॉन्ट्रॅक्ट, समजा त्यांना प्रत्येक नगरपालिकेत 13-14 लाख रुपयाचं कर्मचाऱ्यांच्या नावावर महिन्याला वेतन काढलं जातं आणि त्यांना फक्त 2.5 लाख पगार दिला जातो. बाकीचा उरलेला पैसा आहे तो मुख्याधिकारी आणि तिथले स्थानिक पुढारी खातात. हे माझ्या ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळेस मी म्हसवड नगरपालिकेवर गाढवाचा मोर्चा, गाढव प्रशासन आहे आणि गाढव प्रशासनाला त्यांची जागा दाखवण्यासाठी गाढवांचा मोर्चा वाजत गाजत नगरपालिकेवर नेला होता. तरी सुद्धा तिथल्या प्रशासनानं फक्त त्यांना आश्वासन दिलं. आजही त्या लोकांचे पीएफ किंवा त्या लोकांच्या ज्या सुविधा आहेत त्या आजही दिल्या जात नाहीत आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हे आंदोलन आजही माझ्या जिव्हारी लागले की जे गोरगरीब आहेत, गोरगरीब लोक आहेत, तळागाळातली काम करतात, हातावली पोट असणारी लोक आहेत, आजही त्यांना किमान वेतन आयोगानुसार पगार दिला जात नाही आणि त्यांच्या पैशावर हे पुढारी डल्ला मारतात. आणि याच्यासाठी मला ठोस भूमिका घेण्यासाठी काहीतरी करायचं आहे अशी आजही माझ्या मनात म्हणजे खंत लागून राहिली आणि मला त्या दिशेने पावलं उचलायचे आहेत. आता सर, या आंदोलनाला यश मिळवून देण्यासाठी हं. तुम्ही नेमके काय प्रयत्न करणार आहात? या आंदोलनाला यश मिळण्यासाठी आतापर्यंत जो मी पत्रव्यवहार केला, आयुक्त कार्यालय असेल, मुख्यमंत्री कार्यालय असेल की ह्या कार्यालयातून संबंधित कलेक्टर विभागाला, आपल्या सातारा जिल्ह्याच्या कलेक्टरांना या प्रश्नाचा तडीस नेण्यासाठी आदेश आले. पण आजपर्यंत कोणतंही त्या पद्धतीचं कामकाज झालं नाही. तर त्या माहितीच्या अधिकाराचा वापर करून बाबा याच्यावर काय काम केले हे विचारून हे प्रकरण न्यायालयात नेण्याच्या दृष्टीनं मी विचार करतोय आणि त्या दृष्टीनं विचार करून या संबंधित जे कोण गुन्हेगार असतील, कोण अधिकारी असतील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या दृष्टीनं मी प्रयत्नशील आहे. आता सर, हे राजकारण किंवा समाजकारण करत असताना तुम्ही विविध लोकांना किंवा विविध समाजातील घटकांना मदत केली हं. आणि विविध चळवळी उभ्या केल्या, विविध आंदोलनं केली. तर ही नेमकी कोणाकोणासाठी होती? बऱ्याच वेळा मी शेतकऱ्यांसाठी खूप आंदोलन केली. शेतकऱ्यांसाठी मी मान तालुक्यामध्ये रात्रीच्या 12 वाजता शिंगणापूरच्या डोंगरावरून कडालोट आंदोलन करण्यात येईल म्हणून मी जाहीर केलं होतं आणि त्याच्यासाठी मान तालुका दुष्काळी व्हावा ह्यासाठी मी रात्रीच्या 12 वाजता कडालोट आंदोलन करण्यासाठी मी 100 कार्यकर्ते घेऊन डोंगराच्या तिथं गेलो होतो. त्याच्यावर शासनाबरोबर माझी चर्चा झाल्यामुळं त्यावेळेस दुष्काळ जाहीर केला होता आणि ते आंदोलन माझं चांगल्या पद्धतीने सक्सेस झालं. असे बरेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मी खूप आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या जे वेगवेगळे प्रश्न आहेत, त्यांचे मार्कचे प्रश्न आहेत, परीक्षांचे प्रश्न आहेत, त्यात मी LLB ला असताना आंदोलन केले किंवा आत्ताही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बऱ्याच वेळा मी लढण्याचं काम करतो. अशी खूप आंदोलन आहेत की गोरगरिबांसाठी मी आजही तळागाळातल्या लोकांसाठी लढण्याचा प्रयत्न करतोय. आणि काही आंदोलनं असे आहेत की ते मनाला चटका लावणारे आहेत की न्याय देण्याचं काम आजही म्हणजे सरकारची यंत्रणा करत नाही. फक्त काही लोकांना साधे आधार कार्ड अजून कसे काढायचे माहित नाहीत आणि आधार कार्ड सुद्धा खेड्यापाड्यातल्या लोकांना नाहीत, काही रेशन कार्ड नाहीत, काही लोकांना आधार कार्ड म्हणजे काय असतं हेच माहित नाही. इतकं तळागाळातली लोक खूप गरीब आहेत, ज्या लोकांच्या चुली सुद्धा पेटल्या जात नाहीत आणि ह्याच्यासाठी आजही कुठली यंत्रणा काम करत नाही.
बऱ्याच वेळा आपण बघतो हे जे पुढारी आहेत 500-500 रुपये मतं विकत घेतात आणि 5 वर्ष त्या लोकांसाठी अजिबात कोणतेही काम करत नाहीत. ह्याच्यासाठी मला असं वाटतं की आपल्यासारखे कायद्यातले तरुण या राजकीय क्षेत्रात आले पाहिजेत आणि ह्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटून गोरगरिबांसाठी कामं केली पाहिजे. जर आता कायद्यातनं या समाजाला न्याय मिळत नसेल किंवा तुम्ही मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर ही कायदे पद्धती किंवा आजची जी कायदे पद्धती आहे, यात काय बदल व्हावा का? याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, आज आपल्या राज्यघटनेने जे कायदे केलेत ते कायदे खरोखरच सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून केलेत, गोरगरिबांना केंद्रबिंदू मानून केलेली, युवकांना महिलांना केंद्रबिंदू मानून केलेत. पण ते कायदे राबवणारी जी यंत्रणा आहे ते सक्षम नसल्यामुळे किंवा ते राबवणारी यंत्रणा लोकांच्या भावना न बघता स्वतःला आर्थिक कसा फायदा होईल ह्या दृष्टीनं काम करत असल्यामुळे न्याय मिळत नाही. एक आंदोलन मी पाणी प्रश्नासाठी आंदोलन केलं होतं की एका वस्तीवरच्या लोकांना पाणी मिळत नव्हतं म्हणून मी हंडा मोर्चा घेऊन रस्ता रोको आंदोलन केलं. रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर त्या नगरपालिकेच्या विभागाने पाण्याची टाकी मंजूर केली, पण फक्त कागदोपत्री मंजूर केली आणि तीच टाकी त्यांना जिथं दुसरीकडं शासनाला दाखवलं की बाबा आंदोलनामुळे आम्ही ही टाकी मंजूर करतोय आणि ती टाकी त्यांना जिथं न्यायची होती त्या दुसऱ्या वस्तीवरती त्यांनी बांधली गेली, की लोकांना खूप उशीर झाल्यावर कळाले. म्हणजे अशा पद्धतीनं यंत्रणा जे आहे शासकीय यंत्रणा ती लोकांना फसवत राहते. ह्याच्यासाठी तरुणांनी जागृत राहणं गरजेचं आहे. सर, सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासाबद्दल आपणाला काय वाटतं? मी सुरुवातीला संघर्ष भाकरीसाठी करत होतो. नंतर संघर्ष हा माझ्या भाकरीचा प्रश्न मी स्वतः मिटवल्यानंतर, वकील झाल्यानंतर किंवा बाकीचं सामाजिक दृष्ट्या मी माझं कुटुंब सक्षम केल्यानंतर माझा प्रश्न समाजातील तळागाळातल्या लोकांच्या भाकरीचा प्रश्न मिटावा, त्यांच्या चुली पेटाव्यात, त्यांना हाताला काम मिळावं, ह्यासाठी माझा हा संघर्ष आहे. मी सध्या माझ्या डोक्यात फक्त आहे की आपण एक कायद्यातून पीएचडी करायची आणि पीएचडी केल्यानंतर ज्या ज्या शासनाची कायद्याची मोठमोठी पदं आहेत कायद्याची, त्या पदावर बसून आपल्याला कायद्याच्या माध्यमातून लोकांना न्याय देता येईल का ह्या संदर्भात मी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात जर एखादी चांगली संधी मिळाली तर त्या संधीच्या माध्यमातून लोकांसाठी लढण्यासाठी मी धडपडणार आहे. आता सर, हे समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना किंवा कायद्याविषयी अभ्यास करत असताना असा कुठला एखादा महत्वाचा क्षण आहे का, की बाबा जो तुम्हाला आता इथे आठवावा असं वाटतोय? माझ्या आयुष्यातली अशी घटना की मला 10वीत असताना क्लास लावता आला नव्हता म्हणून मी BSCत असताना 10वीच्या विद्यार्थ्यांचे क्लास घ्यायचो. क्लास घेत असताना माझ्याकडे एक विद्यार्थी क्लासला बसलेला असायचा, पण तो इतका हुशार होता विद्यार्थी, पण तो परत माझ्याकडे क्लासला यायचा बंद झाला. मी मॅथ्स शिकवायचो त्याला, त्याचा मॅथ्समध्ये पहिला यायचा नंबर मी जर टेस्ट घेतली तर. तो मुलगा, मी विद्यार्थ्यांना विचारलं बाबा हा मुलगा काय येत नाही, तर त्यानंतर मला त्या मुलांनी सांगितलं की त्याचे वडील वारलेत आणि त्याचे चुलते की त्याला बोरं विकायला होत्यात, त्याचे चुलते त्याला शेतात पाठवल्यात आणि त्याला शैक्षणिक दृष्ट्या त्याला मदत करत नाहीत आणि त्याला तुम्हाला क्लासला द्यायला पैसे कदाचित त्याच्याकडे नाहीत म्हणून तो मुलगा तुमच्याकडं क्लासला यायचं बंद झालं. वास्तविक पाहता मी कोणाला पैसे मागत नव्हतो, देता येईल त्यांनी क्लासला देत होते, माझ्या रूमचं भाडं निघावं म्हणून, पण मी तसे कोणाला पैसे मागितले नव्हते. पण त्याला स्वतःलाच विद्यार्थ्याला वाटायचं की आपण बाबा सरांना पैसे द्यायला नाहीत, घरचे मला शिक्षा शाळेत पाठवत नाहीत. पण तो मुलगा जिथं बाजारात बोरं विकत होता तिथं जाऊन गेलो मी आणि त्याला विचारलं त्याचं नाव घेऊन, आता त्याचं मी नाव घेत नाही, बाळा म्हणलं तू क्लासला काय येत नाही, तर त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याने सांगितलं की मला माझे वडील वारलेत, आई शेतात काम करते आणि मला उदरनिर्वाहासाठी काही साधन नाही, मी बोरं विकावी लागतात, मला चुलतं पाठवतात. त्याला सांगितलं त्याचा काही तू काळजी करू नको, मला 1 रुपया द्यायची गरज नाही, तुला लागेल ती मी मदत करेन, पण तू उद्यापासून म्हणजे क्लासला ये माझ्या, तू हुशार आहेस, 10वी चांगल्या मार्कानं पास होतील. पण तो मुलगा क्लासला यायला लागला, चांगल्या मार्कानं 10वी झाला. 10वी झाल्यानंतर तो मुलगा D.Edला गेला
आणि डीएडला गेल्यानंतर स्वतः त्यानं डीएड मुलगी केली आणि परत ते मी विसरून गेलो. एक दिवस मी एका मित्राच्या घरी बसलो असताना तो मुलगा त्याच्या बंगल्याचं उद्घाटन होतं आणि त्याची पत्रिका घेऊन आला आणि मी सहज एका मित्रावर बसलं असताना माझे त्याने पाय पकडले. तर त्यावेळेस मला तो म्हणला, सर मी तुमच्यावर उभा राहिलो, आज तुम्ही मला घडवले. आणि त्याच्या डोळ्यातले जे आनंद अश्रू होते ते माझ्या आयुष्यातला मीच मदत केल्याची मला खूप स्वतःला बद्दल मला अभिमान वाटला की मी काहीतरी मुलं घडवली आणि तो माझ्या आयुष्यातला खरंच स्मरणीय क्षण आहे. धन्यवाद सर. आपण आलात, आपले विविध क्षेत्रातले अनुभव आमच्यासोबत शेअर केले, त्याचबरोबर आमच्या श्रोत्यांना देखील सांगितले. त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. तर असंच ज्या वेळेला तुम्हाला कधी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही येत राहा, आमच्या चॅनलला भेट देत जा आणि तुमच्या पुढच्या सामाजिक, राजकीय त्याचबरोबर जे काही तुम्ही करत आहात त्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला आमच्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा आहेत सर. धन्यवाद. नमस्कार. तर मित्रांनो, आजच्या या मुलाखतीमधून सरांनी आपल्याला सांगितलं की त्यांचा एकंदरीत जीवन प्रवास कसा होता किंवा ते कसे जगले, कसे घडले. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.